नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 12, 13 आणि 14 एप्रिल 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता ही मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून काही ठिकाणी जबरदस्त गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या स्थितीला अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस बघायला मिळत आहे। काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही भागामध्ये गारपीट देखील होत आहे। तर 12, 13 आणि 14 एप्रिल 2024 या तारखेला महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पाऊस असून काही ठिकाणी गारपीटचा जोर देखील या तारखेला बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरणे प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात दक्षिण भारत, पूर्व भारतातून भारताच्या बहुतांश भागात तसेच महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे आणि अरबी समुद्रातही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय झाली आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम 12, 13 आणि 14 एप्रिल 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर, या राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील राहील। तर भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे जोर कमी असून ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस असून चक्रीय वारे बघायला मिळणार आहे। तर कांतामालच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। कोलकाता, भुवनेश्वर, राउरकेला, धनबाद, कोरबा, रायपूर आणि जगदलपूर इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा दक्षिणेकडे जोर जास्त राहील, जसे सोनापूर, शिरपूर, खेडगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। बर्लापूर, गजवाली, चंद्रपूर, बाटाडी आणि भद्रावती, वणी, कायर, गोकस रोड इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे पूर्व भागात जोर जास्त राहील, इतर भागामध्ये हलका पाऊस राहील, जसे मोरली, कुटवाडा, चारगुडकी, चिमूर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा आष्टी, मलचिरा, एटापल्ली, गिरवाडा, पाराकोट, अहेरी, भांबरगड या भागात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस असून गारपीटचा जोर देखील राहील। उत्तरेकडे गारपीटची शक्यताही गडचिरोली, राजुरी, वलनी, सिंदेवाई, अरमोरी, नाटी चौक, चुरमुरा इकडे गारपीटचा अंदाज राहील। वादळी वाऱ्याचा राहील। मालवेरा, कुरखेडा, पलिटोला, कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर मार्गाचा हलका मध्यम पाऊस राहील। देसिंग, दिगुरी, किमटे, मिदा, तुलमाल इकडे हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। तर गोंदिया जिल्ह्याकडे देवरी, साक्रीटोळा, चिंचोला, डोंगरघरले हलका मध्यम पाऊस राहील। लांजी, आमगाव, गोरेगाव, गोंदिया, सांगझरी, तुमसर, तिरोळा या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी गारपीट राहील। बालाघाट, रांजेगाव, वारासेवणी इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। गोबरवाई, निपाणी, डोंगरी, तिरोडी, काटंगी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये धर्मपुरी, भंडारा, चिखली, मौदा हलका मध्यम पाऊस राहील। बार्शी, असोली, कंधारी, वाघोली, पारशिवनी, कामठी, बनेराघोटी, खरबसर जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कामठी, नागपूर, हिंगणा, धामणा, डोरली, कमळेश्वर, उमडी, सावरनेर, बडेगाव, विचवा मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी नागपूर जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये बघायला मिळणार आहे। दक्षिणेकडे जोर कमी राहील, जसे हिंगणा, पाचगाव, बुटीबुरी या भागात हलका मध्यम पाऊस राहील। अडेल, गोतंगाव, पावनी, भिवापूर, खेरगाव आणि दिगोरी इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी राहील। वर्धा जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर वाढलेला असून वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट मुसळधार पावसाचा अंदाज आहे। राळेगाव, दुर्गपिंपरी आणि देवळी, कोल्हापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। वर्धाच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। वर्धाच्या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। जामनी, बुरिकोकाटे, तुळजापूर, धामणा, अरबी, वडणा, लाडगड हलका मध्यम पाऊस असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे।
यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे पावसाचा जोर जास्त राहील. पुणे कार्यालय जोरदार पावसाचा अंदाज आहे. पटाणबुरी, धनोरा, गोमूत्री, पेंढारी, पांढरकवडा, परवा, कॅप, माऊर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील. घाटंजी, करंजी, जामोडा इथे जोरदार स्वरूपात राहील. रुई, जवई, अरणी, द्याणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील. यवतमाळ, नेर, लाटके, दारव्हा आणि फलेगाव, नांदगाव, खंडेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह अमरावती जिल्ह्याच्या दक्षिण भागात असून पुलगाव, धामणगाव रेल्वे, अमरावती, बडनेरा, मोजारी, तळेगाव इथे मध्यम स्वरूपात राहील. अरवी, तळेगाव, आष्टी, कर्जना, दुर्गवाडा, काटी, मोर्शी, वरोड इकडे गारपीटचा अंदाज राहील. जळखेडा, नरखेड, पांडुणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. चांदूर बाजार, ब्राह्मणथडी, अचलपूर, चिखलदरा, रिसालदारणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. मूर्तिजापूर, दर्यापूरला जोरदार स्वरूपात राहील. अकोला जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा आणि खामगाव, शेवगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील. हिरवाखेड, टेलरा, अंधुणा, पातुर्डा, जळगाव, जामत, अलेवाडी, पलसी, अहमवारा इथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर वाढलेला असून बाबरगाव, दिघी, नांदुणा, दासराखेड, पिंपरीगावली, बोवड मुसळधार पावसाचा अंदाज राहील. गेडा, बुलढाणा, केलवड, चिखली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. अहमदपूर, कुदनापूर, घाटबोरी, डोंगाव, मेहकर, बहापूर, रिथाड, रिसोट आणि बीबी, लोणार या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिथाड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळूरपीठ, कर्जनाखेडा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह राहील. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इनापूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. ऑनलाईन मध्यम स्वरूपात राहील. नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे दक्षिण पूर्व भागात तमसा, आडगाव, हिमायतनगर, ढाकणी, मोरसोंदी, किनवट, शिवानी, जेवली जोरदार पावसाचा अंदाज आहे. बसमत, पूर्णा, नांदेड वाघाला, मुखेड, भोकर, पेटुंबरी इथे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. कुंडलवाडी, धर्माबादला जोरदार स्वरूपात राहील. परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा नरशी, कवठा, मुखेडला जोरदार स्वरूपात राहील. लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम आणि राणीसावगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. परभणीला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील. जरीबोरी, जिंतूर, आष्टी, मट्टा, परतूर इकडे हलका मध्यम असून गारपीटचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा बघायला मिळणार आहे. लातूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून देगलूर, रुद्र, उदगीर, मुरकी, हणेगाव, जकाल, अरुंदा जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील. शिरवंतपाल, नेलंगणा, बाटंजी, खिंतोट, औरक्षाजने, हलसी, भालकी, बीदर, घोटाला इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे. लातूर रोड, उणजूक, जळकोट इथे जोरदार स्वरूपात राहील. अहमदपूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. लातूर, बोकडा, मुरुड, पेठ, कोण, कामेगाव, बेमली, धाराशिव आणि आसपासचा परिसर, एडशीपेठ हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह धाराशिवच्या या भागात राहील. उडला, तांदवाडी, नळदुर्ग, होर्डी, वैरभंग, पाणीगाव, बार्शीलाई हलका पाऊस बघायला मिळणार आहे. कळंब, मासा, तारखेड, बोमलाई हलका मध्यम राहील. धारूर, केज, यलम, चौसाला जोरदार पावसाचा अंदाज आहे. बीड जिल्ह्याकडे वडवणी, तळेगाव, शिरसल, सोनपेठ, परळी मुसळधार पावसाचा अंदाज राहील. मंजलगाव, पाथरीला हलका मध्यम राहील. आष्टी, सेलू, मंगळूर, रामशेगोशोटा, तानवाडी, पानवाडी, परतूर इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. गेवराई, उमापूरला हलका पाऊस राहील. तसेच पैठण, ढाकेपाल, दहेगावणे, अमरापूर, भगूर, पातळी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर, काचूड, पाचूड, श्री छत्रपती संभाजीनगर, सानसी हलका पाऊस राहील. एलगोपात, देवगाव, फुलंब्री, विशोर, कन्नड, हतनूर, सायगवन, चाळीसगाव हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. दाभाडी, हंसाबाद, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवा, जंटा हलक्या मध्यम पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. अनवा, अजंठा इथे हलका राहील. आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे जामनेर, भोवडलाई गारपीटची शक्यता राहील. भुसावळ, उडाली, फैजपूर, यावल, जानोरी आणि मुक्ताईनगर, दासराखेड हलका मध्यम पाऊस असून गारपीटची शक्यता राहील. आणि चोपडा, अडगाव, हिरापुरा हलका मध्यम असून पाली स्टेशनला जोरदार पावसाचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्याकडे धुळे, अंजंग, अरबी, बोकरोडला हलका राहील. आणि उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे. जापोरे, गोडी, जैतपूर, सिंदखेडा, भालाणे, बुडकी तसेच असोल, शहादा, खरपाली, नंदुरबार जिल्ह्याचा बराचसा परिसर जसे टिटाणे, दिवी, दुसाने, पाणेगाव, बोरचा, विसरवाडी, अमलीकोकसाने या भागात हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तसेच चाळीसगाव, तालवड, ममदापूरला हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील. तसेच नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ चित्रण, तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील. मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड, खोपोली, पुणे, अहमदनगरला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे.
दक्षिणेकडे जोर जास्त राहील, जसे जामखेड, कारडा, आष्टी आणि जळगाव, मिरजगाव हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज राहील। पंढरपूर, पिलवी, बालवानी, वेलापूर, अकलूज, माळशिरस, करकम, शेतपल हलका मध्यम असून गारपीटची शक्यता राहील। मोल, अंगार, अरणगाव, कुरुरवाडी तसेच परंडा, खोंडेस, सेल्सियस, करमाळा, बिगवन इकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम, तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। आणि मंगळवेढा, मारवाडे, चिनके, घेडी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे जत, धागलपूर, कानमडी आसपासचा परिसर, अडाली, तेलसंग, जळकाटी, किरंगी आणि शिरगोपी, कुडाची या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सांकेश्वरा, चिकोडी, रायबा, हेडकल, देवणकाठी, शिरगोपी, सल्लागा इकडे हलका मध्यम पाऊस राहील। सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर, सातारा, रत्नागिरी इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर फारसा नाही। तर सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।